राधे राधे। ध्येयं सदा परिभवग्नभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरञ्जनुतनं शरण्यं प्रत्यार्तिं प्रणतपालभवाब्धिपोतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दम्। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमा प्रसुप्ता सञ्जीवयत्यखिलशक्तिधर सधाम्ना। अन्यास्य हस्तचरणश्रवणत्वगादि प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। वर्णनमार्थसङ्घानां रसानां छन्दसामपि मङ्गलानां च कर्तारो वन्दे वाणी विनायको। लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मार्तुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। मुखं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। माता मेरी जानकी पिता मेरे प्रभु श्री राम, इन दोनों के चरणों में बारंबार प्रणाम। राधे राधे। काल आपण गोवर्धन लीलाचं वर्णन केलं, कथा ऐकली। भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वताला उचलले, इंद्रदेव कुपित झाले। देवर्षी नारदजीने इंद्रदेवाला प्रसाद दिलाय की आज वृंदावनामध्ये कृष्ण कन्हैयाच्या म्हणण्यानुसार ब्रजवासींनी गोवर्धनाची पूजा केली आहे। इंद्रदेव कुपित झाले, त्यांना राग आला, क्रोध आला आणि त्यांनी किती खूप मोठा वर्षाव केला। ब्रजवासी घाबरले, भगवंताला म्हणतात कि कन्हैया तेरे कहने पर हमने इंद्रदेव की पूजा छोड़ के गोवर्धन महाराज की पूजा की है, अब देख इंद्रदेव कुपित हो गए। कन्हैया म्हणाले, हमारे बाल श्री कृष्ण म्हणतात, देखो हमने जिस भगवान की पूजा की है उसी से प्रार्थना करो कि हमारी रक्षा करो। ब्रजवासींनी गोवर्धन महाराजांना प्रणाम केले, विनंती करतात की आमची रक्षा करा, या पाण्यापासून इंद्रदेवापासून आमची रक्षा करा। भगवंताने राधाराणीला मनातल्या मनामध्ये विनंती करतात की मला शक्ती दे, कारण की राधाराणी ही भगवंताची आल्हादणी शक्ती आहे। राधाराणीने आज्ञा दिली, प्रभूंनी गोवर्धन पर्वत उचलले, सर्वजण गोवर्धन पर्वताच्या आतमध्ये येऊन उभे। 7 दिवस 7 रात्र देवाने गोवर्धन पर्वत उचललेले, बिना भोजन करता, काही नाही, पाण्याचे एक थेंब देखील पिलेलं नाहीये, 7 दिवस उपाशी आहेत। एक प्रश्न विचारते, देवाला 56 भोग का लावता? कारण की देवाने 7 दिवस गोवर्धन पर्वताला उचललेले आणि मैयाला माहितीये, यशोदा मैयाला माहितीये की बाळ श्रीकृष्णाने काही खाल्लेलं नाहीये, म्हणून मैया रोज कृष्ण कन्हैयाला रोज खाऊ घालते। तर 56 भोग, 7 दिवसाचे 56 भोग, म्हणून 56 भोग लावले जातात।
7 दिवस 7 रात्र गोवर्धन परत उचललाय. ज्या इंद्रदेवाला कळलं की बाल श्रीकृष्णाने गोवर्धन परत उचललेले, त्यावेळेस इंद्रदेवाला समजलं की हे साधारण बालक नाहीये, हा परमपिता परमेश्वर आहे. क्षमा मागण्यासाठी इंद्रदेव भगवंतापाशी येतात, क्षमा मागतात. भगवान श्रीकृष्ण म्हणतात देवता आहे, इंद्र आहे. थोडंसं मोह झालं की मीच देवता आहे, माझी पूजा केली पाहिजे. ठीक आहे, भगवान श्रीकृष्ण इंद्रदेवाला क्षमा करतात. आता गोवर्धन पर्वताला खाली ठेवले. प्रभू वृंदावनामध्ये पळत आले. एकादशी व्रती तू कोण कोण करते? सर्वच करत असते माझ्या म्हणण्यानुसार. नंद बाबा सुद्धा एकादशी व्रत करायचे. एकादशी व्रत होतं. एकादशीचा उपवास नंदबाबांनी ठेवला. आता पहाटे नंदबाबा यमुना मैयाला स्नान करण्यासाठी जायचे. तर पहिल्या काळामध्ये मोबाईल नव्हता किंवा घड्याळ नव्हतं की टाइम बघायला भेटत होता की किती वाजले. आणि फक्त तीर्थस्थानी नाही तर कोणत्याही नदीमध्ये सरोवरामध्ये रात्रीच्या वेळी स्नान केलं नाही पाहिजे, त्यात आंघोळ केली नाही पाहिजे. नंदबाबा रात्रीच्या 12 वाजता उठतायत आणि त्यांना वाटते की पहाट झाली आहे. नंदबाबा यमुना मैयाकडे निघतायत. आधी बालश्रीकृष्णांकडे पाहतात की हा उठलेला तर नाहीये ना, काही की पाठीमागं लागेल. भगवान श्रीकृष्ण झोपलेले, दाऊ दादा पण झोपलेले. आता प्रभू झोपलेले म्हणल्यानंतर नंदबाबा हे यमुना मैयाकडे जातात. रात्रीची वेळ आहे, यमुना मैयामध्ये स्नान करायचं नसतं. यमुना मैयामध्येच नाही तर कोणत्याही सरोवरामध्ये कोणत्याही नदीमध्ये रात्रीच्या वेळी आंघोळ करायची नसते. नंदबाबा तिथे आंघोळ करतात. म्हणजे वरुण देवता आहेत, तर वरुण देवताचे दूत आहेत, ते नंदबाबाला ओढून घेऊन जातात. आता नंदबाबांसोबत 2-4 ग्वाले पण आहेत, त्यांचे मित्र सखा. त्यांनी पाहिलं की नंदबाबा डुबलेत, आता वर येणं झाले. ते ग्वाले धावत धावत गेले. अरे एक कन्हैया, अरे एक कन्हैया, तेरे बाबा को पता नहीं क्या होगा, नदी से ऊपर आ ही नहीं रे, देख जरा क्या हुआ. कृष्ण कन्हैया तिथून धावत आलेत आणि यमुना मध्ये जिथे नंदबाबाने आंघोळ केली तिथेच उडी मारली. आणि उडी मारल्याबरोबर वरुण लोकमध्ये गेले. वरुण लोकामध्ये जाऊन ज्यावेळेस वरुण देवतांनी पाहिलं की भगवान श्रीकृष्ण बाल श्रीकृष्ण हे वरुण लोकमध्ये आले, ते स्तुती करू लागले. भगवंताचे चरण धुतायत, पायाची पूजा करतायत, आरती करतायत, भोग लावतायत की देवा तुम्ही खूप दिवसानंतर आलात, आम्ही धन्य झालो. पूजा करतायत, भोग लावतायत. हे नंदबाबा दृश्य जे घडते ते नंदबाबा थोडेसे दूरून पाहतायत कि मेरी लाला की बड़ी पहचान है, ये देवताओं के लोक में भी मेरी लाला की पहचान है. देखो नंदबाबा पाहतायत. वरुण देवता म्हणतात की देवा आमच्याकडे आगमन कसं काय झालं, काही काम अडलं. कृष्ण कन्हैया वरुण देवताला म्हणतात, हे वरुण देवता तुम्ही माझ्या बाबांना कसं आणलं इथं. नंदबाबाला इथं की घेऊन कसं आलात, तुमची हिंमत कशी झाली. वरुण देवता म्हणाले क्षमा करा भगवान, मला माहीत नव्हतं की हे तुमचे बाबा आहेत, हे तुमचे पिता आहेत, हे मला माहीत नव्हतं, मला क्षमा करा. माझ्या दूतांनी हे आणलेलं आहे आणि मी तुमच्यापुढे हात जोडून मी म्हणतो की यांना परत घेऊन जा. भगवान श्रीकृष्ण नंदबाबांना घेऊन परत वरुण लोकामधून ब्रजभूमीवरती येतात. आता सर्व ग्वाले पाहतायत की नंदबाबा परत आलेले. ग्वाले म्हणतात अरे नंदबाबा कहाँ गए थे, हमें छोड़कर डरा दिया तो आपने. एक तो नदी के अंदर गए तो गए, जल्दी वापस नहीं आए. कृष्ण कन्हैया आपके पास आए तो आप फिर से आ गए, बताओ कहाँ गए थे. नंदबाबा म्हणाले वो छोड़ो, मेरे लाला की बड़ी पहचान है, देवताओं के यहाँ भी मेरे लाला की पहचान है. अरे वरुण के दूतों ने मुझे लेकर गए थे, मेरा लाला आया, लाला आते ही
देवताओं ने पूजा करनी शुरू कर दी, स्तुति कर रहे हैं। 4-4 हाथ वाले वो देवता मेरे लाला की पूजा कर रहे हैं। देखो मेरे लाला की बड़ी पहचान है। कृष्ण कन्हैया बघतायत नंद बाबांकडे। ब्रजवासी आले कृष्ण कन्हैया पशी आणि म्हणतात अरे कान्हा, अब हमें पता चल गया कि तू भगवान है, चल हमें वैकुंठ दिखा, हमें वैकुंठ देखनो। कृष्ण कन्हैया म्हणाले अरे वैकुंठ कहाँ देखना तुम्हें, ये ब्रजभूमि ही वैकुंठ है, वैकुंठ से कम थोड़ी है। ब्रजवासी म्हणाले आम्हाला ते माहित नाही, आम्हाला वैकुंठ दाखव। ठीक आहे, तुम्हाला वैकुंठ पाहायचंय ना, ठीक आहे चला। भगवान श्रीकृष्ण ब्रह्मकुंडावरती घेऊन आले आणि म्हणतात इथून एक जण करून उड्या मारा। कृष्ण कन्हैयाला ब्रजवासी मतलब अरे कन्हैया भांग तो नहीं पी के आया, यहाँ से कहेंगे तो कौन से वैकुंठ में पहुंच जाएंगे। भगवान श्रीकृष्ण मनाले मैं कह रहा हूँ इसलिए कूद जाओ। ब्रजवासी मनाले कन्हैया तू कहे तो इसमें तो क्या, हम अग्नि में भी कूद जाए, पर तू कहे तो। कृष्ण कन्हैया मनाले मैं कह तो रहा हूँ कूदो, मैं भी आऊंगा तुम्हारे साथ। ब्रजवासी मनाले ठीक है, अब तो कोई बात नहीं, अब तू खुद ही हमारे साथ चल रहा है तो फिर कोई बात नहीं। दपादप सब लोग कूद रहे ब्रह्मकुंड में और कूदते ही पहुंच गए वैकुंठ में। ब्रह्मकुंड में कूदते ही वैकुंठ में पहुंच गए। इतना सुंदर वैकुंठ, 4-4 हाथ वाले वहाँ पे सभी भगवान के पार्षद घूम रहे हैं। वहाँ पे ब्रजवासी ने किसी एक ने कहा कि चलो भाई थोड़ा सा अलग शहर है, पता नहीं यहाँ पे क्या कहते होंगे, राधे राधे कहते हैं या सीताराम कहते हैं, राम राम कहते हैं या हेलो हेलो कहते हैं। वहाँ से ब्रजवासी गया और कहा कि राधे राधे। वहाँ से पार्षद कहता है बात मत। ब्रजवासी मैंने अरे वाह ये कैसा वैकुंठ है यार, राधे राधे भी ना कहते, चुप रहने के लिए कहते हैं। अच्छा ठीक है, इधर उधर भागना नहीं चाहिए क्योंकि अलग शहर है, ये अलग ठिकाण है, कहीं गुम ना हो जाए, आपण हरवून जातो म्हणून इकडे तिकडे पळायचं नाहीये। ब्रजवासी एकमेकाला बोलतायत। नंतर म्हणतात आपण एक काम करू, आपण कन्हैया सोबत आलो तर कन्हैयाला विचारू की हे वैकुंठ कुठून कसं जाते ते। कन्हैयाला इकडे तिकडे पाहताय तर कन्हैया दिसेना, आता कन्हैया कुठे। ब्रजवासी म्हणू लागले लो वैकुंठ में लाया और खुद ही बग गयो। इधर उधर देखने लगे, पार्षद से पूछ रहे, पार्षदांना त्यांच्या सर्व जेवढे भगवंताचे पार्षद आहेत त्यांना विचारतात कि हमारे नेक सो कन्हैया को देखा, वो बड़ा सुंदर है। तभी त्यातल्या एका ब्रजवासीने पाहिलं की शेष भगवंतावरती भगवान शयन करतायत। ब्रजवासी म्हणतात अरे कन्हैया इत्तू से सर्प को देखकर डरने वाला, इतने बड़े सर्प पर लेटा हुआ है, डर नहीं लग रहा, उतर नीचे नहीं तो काट लेगा, इतने बड़े बड़े फने उसके, नीचे उतर। पर भगवान कोई सुन नहीं रहे। वहां से शंकर भगवान, ब्रह्मदेव, सभी देवी देवता आ रहे हैं, स्तुति कर रहे हैं, फिर भी भगवान बात नहीं कर रहे। ब्रजवासियों से भी भगवान बात नहीं कर रहे। अब भगवान जब बात नहीं कर रहे तो ब्रजवासी कहते हैं अरे कन्हैया हमें वैकुंठ ना देखनो, हमें यहाँ पर ना रहनो, तू एक काम कर हमें ब्रज में वापस लेकर चल, हमें नहीं रहना यहाँ पे। इतना कहते ही वापस जिस कुंड में, जिस ब्रह्म कुंड में कूदे थे, छलांग लगाई थी, वहां से ही वापस आ गए। भगवान ने कहा क्यों, कैसा लगा वैकुंठ। ब्रजवासी के लिए बिल्कुल अच्छा नहीं लगा। कृष्ण कन्हैया ने कहा क्यों भाई, इतना सुंदर तो था, क्यों अच्छा नहीं लगा। ब्रजवासी म्हणाले की कन्हैया जिथं तू आमच्याशी बोलत नाहीयेस, जिथं डोळे बंद करून बसलेला आहेस, आमच्याकडे पाहत देखील नाहीयेस, आम्हाला ते ठिकाण आवडत नाही। इथे तू आमच्यासोबत खेळतोय, आमच्यासोबत फिरतोय, आम्ही जिथे जातो तिथे आमच्यासोबत चालतोय, गायांना आमच्यासोबत घेऊन चालतोय, गोवर्धन पर्वतावरती आपण खेळतोय, आमच्या
आमच्याशी बोलतोयस, मधुर बासुरी वाजवतोयस। वृंदावन हेच आमच्यासाठी वैकुंठ आहे, आम्हाला वैकुंठ नाही पाहिजे। आता इथून पुढे आम्हाला वैकुंठ नाही पाहिजे, आम्हाला वृंदावनमध्येच राहू दे। कृष्ण कन्हैया म्हणतात, देखो पहले तो आप ही ने कहा था कि मुझे वैकुंठ देखना है, आप कह रहे हो कि वृंदावन। इथे समजून जातं की वैकुंठामध्ये आनंद जो भेटेल नाही भेटेल, वृंदावनमध्ये ते भेटणार। भगवंताचं दर्शन हे मातीच्या कणाकणामध्ये नाहीतर यमुना मैयाच्या पाण्याच्या थेंबा थेंबामध्ये भगवंताचं दर्शन आहे। यमुना मैयाचं पाणी जर पाहिलं कधी काळे, कारी यमुना मैयाचं पाणी काळे, तिथल्या झाडांच्या पानामध्ये सुद्धा भगवंताचं दर्शन आहे। महिमा आहे वृंदावनाची। भगवान श्रीकृष्ण आता थोडे मोठे झालेत, गोपिया भगवंताकडे पाहून ललायित होत आहेत की भगवंताचं रूपच तसं आहे, सुंदर माधुर्य। भगवंताकडे पाहून गोपिया म्हणतात की एकदा तरी आमच्या घरी यायला पाहिजे। प्रभू इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करते। ते रासलीलाचं वर्णन येते। कामदेव एक वेळेस स्वर्गामध्ये युद्ध करण्यासाठी कोणाला तरी शोधत होते की माझ्याशी युद्ध करण्यासाठी कोणीतरी सापडेल। समोरून नारायण नारदजींना म्हणतात की हे देवर्षी नारदजी चला माझ्यासोबत युद्ध करा। देवर्षी नारदजी म्हणतात हे पहा मी तर ब्रह्मचारी संन्यासी, माझ्यामध्ये कोणतं काम आहे, मी कामी नाहीये, पण हा तुमच्या सोबत युद्ध करण्यासाठी योग्य एक मनुष्य, एक देवता कृष्ण कन्हैया माहिती। ब्रजमध्ये नंद बाबांचा मुलगा नंदनंदन यशोदानंदन कृष्ण कन्हैया आहे, त्याच्यासोबत तुम्ही युद्ध करा। कामदेव इथं ब्रजभूमीमध्ये येतात आणि भगवान श्रीकृष्णाला ललकारतात की माझ्यासोबत युद्ध करा। तर युद्ध करायचे, रासलीला होणार। भगवान श्रीकृष्ण राधाराणीशी परवानगी घेतात, कारण की राधाराणीशिवाय भगवान श्रीकृष्ण काही सुद्धा करू शकत नाही। आपण जर म्हटलो ना की भगवान श्रीकृष्ण आम्हाला दर्शन देत नाहीत, एक काम करायचं, राधाराणीला म्हणायचं की आम्हाला दर्शन देणं झाले। कृष्ण कृष्ण 10 वर्ष म्हणा, भगवान दर्शन देतील नाही देतील, 5 दिवस राधा राधा जपा,
कृष्ण कन्हैया दर्शन देते. राधा राणींची इच्छा आहे का नाही हे भगवान श्रीकृष्ण विचारतात की रासलीला करायची, कामदेवासोबत युद्ध करायचंय. राधा राणी म्हणतात ठीक आहे, युद्ध करायचंय. भगवान परमात्मा परमपिता परमेश्वर आता युद्धासाठी उभे. प्रत्येक गोपीला जाऊन सांगतात की आज रासलीला होणार आहे, आज रासलीला होणार आहे. प्रभू ज्यावेळेस असं सांगतात, संध्याकाळची वेळ आहे, गोपिया सर्व काम थांबवतात आणि शृंगार करायला लागतात, नटायला लागतात. पण बुद्धी जागेवर नाहीये, आनंद ठिकाण्यावर नाहीये. ओठाला लावायची लाली डोळ्याला लावतायत, डोळ्याला लावायचं काजळ ओठाला लावतायत, कानातलं डोक्याला लावतायत, डोक्याचं कानात घालतायत, हार उलटा, साडी उलटी घालतायत आणि धावत सुटतायत. पण इथं एका गोपीचे जे पती आहेत ते म्हणतात की हे गोपी, तुझा नवरा मी आहे, मला विचारल्याशिवाय तू कुठेही जायचं नाही, माझी आज्ञा आहे की तू रासलीलेसाठी जायचं नाहीये. गोपी म्हणते मला जायचंय, मला जाऊ द्या. गोपीचा जो पती आहे तो खूप कठोर निर्दयी गोपीला एका रूम मध्ये बंद करतो की जायचं नाहीये. गोपी म्हणते ठीक आहे, तुझा हक्क या शरीरावरती आहे, मी शरीराचा त्याग करते आणि ही आत्मा परमात्म्याशी मिळण्यासाठी रासलीलेमध्ये जाते. एका रूपाने तिचे शरीर तिने तिथे त्यागलं आणि ती आत्मा रासलीलेसाठी भगवंतापाशी जाते. असं करत रासलीलेसाठी सर्वजण जाऊ लागले. महादेवाला हे समजलं, भोलेनाथ, कारण शिवस्य हृदयम रामम, रामस्य हृदयम शिवम. भगवान भोलेनाथच्या हृदयामध्ये भगवान परमात्मा प्रभू श्रीराम राहतात आणि श्रीरामजींच्या हृदयामध्ये शंकर भगवान राहतात. ज्यावेळेस भोलेनाथला समजलं की भगवान श्रीकृष्ण प्रभू श्रीरामजींचाच अवतार श्रीकृष्णाने घेतलेला आहे, श्रीकृष्ण रासलीला करतायत तर मला रासलीलेमध्ये पण जायचंय. आता प्रभू भोलेनाथ जिंचं रूप असे की त्याला पाहून द्वारपाल बनून गोपिया थांबल्यात. त्या म्हणतात की देखो भाई, अंदर जाने के लिए पुरुषों को परवानगी नहीं है, अंदर केवल एक पुरुष होगा, वो होगा कृष्ण कन्हैया, बाकी सब औरतें हैं. यदि अंदर जाना है तो गोपी भाव लेकर आओ और गोपी जैसा श्रृंगार करो. भोलेनाथ जातात पार्वती मैयापाशी आणि म्हणतात की देवी, तुझी साडी, तुझा शृंगार हे सगळं मला दे. भोलेनाथ शृंगार करतात आणि रासलीलेसाठी जातात. इथे मैया माता पार्वती थांबवत आहेत, जाऊ देत नाहीत. पण भोलेनाथ रासलीलेसाठी एक दिन वो भोले भंडारी बनकर ब्रज के नारे, भोले भंडारी बनकर ब्रज के नारे गोकुल में आ गए, वृंदावन आ गए, वृंदावन आ गए, वृंदावन आ गए. पार्वती जी मना बिहारी ना मानो त्रिपुरारी, वृंदावन आ गए, वृंदावन आ गए, वृंदावन आ गए. ओ मोरे भोले स्वामी कैसे ले जाऊं तुम्हें संग में, मोहन के सिवा कोई पुरुष न जाए वहाँ रास में. हंसी करेगी ब्रज की नारी, मानो बात हमारी, वृंदावन आ गए, वृंदावन आ गए, वृंदावन आ गए, वृंदावन आ गए.
शंकर भगवान गोपीचं रूप घेऊन रासलीलेमध्ये आले. प्रभूंनी पाहिलं, प्रभूंनी पाहता क्षणी ओळखलं की ही गोपी नाहीये, हे साक्षात भोलेनाथ आहेत. आता ओळखून गेलं, पण भोलेनाथ घुंगटमध्ये आहेत, चेहरा दाखवत नाहीये. गोपी यांनी विचार केला, जरा ही गोपी जास्त जाड आहे. गोपी म्हणत ठीक आहे, असं आपल्याला काय करायचंय, आपण रासलीलेसाठी आलो. तिच्याकडनं बघता नृत्य करायला लागतात. पण भोलेनाथचं नृत्य असं, ज्यावेळेस शंकर भगवान नृत्य करतात, तांडव करतात, कैलास पर्वत हलतो, इथं ब्रजभूमी हलायला लागली. गोपियाँ विचार करतात, अरे सखी, इन गोपियों के बीच में ये सांड कहाँ घुस गया. कारण की नृत्य असं करू लागलेत की पूर्ण ब्रजभूमी हलतीये. भगवान श्रीकृष्ण जवळ जातात आणि हाताला हात धरतात आणि थोडं शांत करतात, समजवतात की शेजारी अवतीभोवती स्त्रिया आहेत, त्या घाबरतील. भगवान आता नृत्य करायला लागलेत. श्रीकृष्ण भगवान मध्ये उभे मुरली वाजवतायत आणि अवतीभोवती गोपियां नृत्य करतायत. थोडेसे थकले गोपियांनी भगवान श्रीकृष्णाला बसण्यासाठी अंगावरची ओढणी काढली आणि अंथरली. आता ज्या ओढणीने नाक पुसतायत, ज्या ओढणीने हात पुसतायत, लहान लेकराचं आपण नाक पुसतो ना, आईचा स्वभाव असतो, नाक गळायला लागलं की आई त्याच साडीच्या पल्लूने नाक साफ करते. इथं तेच पल्लू हातरलेला आहे, त्याच्यावरतीच भगवान श्रीकृष्ण बसले. जो परमात्मा योगियांना तपस्या केल्यानंतर सुद्धा भेटत नाही, दर्शन देत नाही, तो परमात्मा आज गोपियांच्या शुंडरीवरती झोप बसले. इथे गोपियांना अभिमान झाला की भगवान श्रीकृष्ण फक्त माझे, भगवान माझे आहेत, परमात्मा श्रीकृष्ण माझे हा अभिमान नाहीये. पण भगवान श्रीकृष्ण फक्त माझे हा अभिमान आहे आणि हे देवाला आवडत नाही. देवाने विचार केला, गोपियांना अभिमान झाला आणि तो अभिमान लवकरच काढला पाहिजे. भगवान श्रीकृष्ण तिथून अदृश्य झाले. गोपियांना समजलं की आपल्याकडून काहीतरी चुकलंय, आपल्याकडून काहीतरी चुकले. आता गोपिया विरहामध्ये भगवान श्रीकृष्णाला शोधतायत. झाडांना विचारतात की आमच्या कन्हैयाला पाहिलं, श्रीकृष्ण कन्हैयाला पाहिलं. यमुनाला विचारतायत, उत्तर भेटत नाही. मातीला विचारतात, दगडांना विचारतात. जवळच एक तुळशीचं झाड दिसतं, त्या तुळशीच्या झाडाला विचारतात की हे वृंदा, कृष्ण कन्हैयाला पाहिलंस. पण नंतर गोपिया म्हणतात, ही तर आपली सवत आहे, ही का सांगेल, आणि परत रडू लागल्या. आणि रडत रडत जे गीत त्यांनी गायलं ते गोपी गीत. आणि गोपी गीत गायल्यानंतर जयति तेधिकं, जयति तेधिकं जन्मना व्रज श्रयत इंदिरा शाश्वतत्रयी वैतदोषता इक्षुतावकाश वैहृता सवस्त्वां विचिङ्गते शरदुदाशये साधुजातस सरिसिदोदर श्रीमुषाकृषा सुरतनाथ ते शुल्कदासिका वरदनिर्नतो नेहकृन्वद विषजलाप्ययात् जालरक्षसात् वर्षमारुतात् मेघदूतातलात् वृषमयात्मजात् विश्वतो भयात् वृषभते वयं रक्षितामहो न खलु गोपिका नन्दनो
भवात् अखिल देहिनां मन्तरात्मधु विघ्न सार्थिको विश्वगुप्तये सखौ देवान् सात्वतापुरे विरचिता वयं प्रश्नदूर्यते चरणमेयुषां संस्कृते भयात् सरसरोरुहं कान्तकामदं शिरसि देहिना श्रीकरगृहं व्रजजनार्तिहान् वीर्योषिता ध्वंसनस्थिता भज सखे भवत् स्मनो जलरोहान् चारुदर्शये रणतदेहिना पापकर्षणं कृणचरानुगं श्रीनिकेतनं फणफणार्पितं देवताम्बुजं गृहकुचेषु गृह्निरुक्षयम् मधुरया गिरा वल्वमख्यया वधुमनोज्ञया पुष्करेक्षणा विधिकरीरिमा वीरमुह्यति रधरसिन्धुना ध्याययस्वना तव कथामृतं तप्तजीवनं कविभिरीडितं कल्मषापहं श्रवणमङ्गले श्रीमताततं भुवि गृह्णान्ति ते भूरिदा जना रसितं प्रिया मे वीक्षणं विहरणं च ते ध्यानमङ्गलं रहसि संविदो याति स्पृशः चलसि यद्रजा कारयत् पशुत् दलितसुन्दरं नागते पदं शिलतृणाम्बुरे उदति कान्तगच्छति परीक्षये नीलपुत्तरे विप्रदावृतं कनरजस्वलं दर्शयन्मो मनसि न स्मरं वीरयक्षसि प्रणतकामदं पद्मजार्चितं धरणिमण्डलं ध्येयमापदि चरणपङ्कजं वर्षयादिहं सुरप्रवर्धकं शोकनाशनं परितुवेमुनास्तुष्टुम्बितं इतररागवे स्मारणं इतरवीरनस्ते धरामृतम् अटति यद्भवान्महिनं कारणं कुटियरागते व्यामशायिता कुटिलकुण्डलं त्रिमुखं च ते जगतौ दिशतां वक्षमनेत्रशां कुटिसुता त्वया कृतावदान्तवा नित्यविलम्ब्यते यज्जगातागतां यतिरिक्तवधू गीतमोहिता गीतवयोषिता त्वस्य ज्योतिषे रहसि संविदं उक्षयोदयं रसिताननं प्रेमवीक्षणं बृहदुरश्रियो नित्यरामते मूरतिस्पृहा मुह्यते व्रजवनोपसा व्यक्तिरङ्गते वजीरमन्त्रभयं विश्वमङ्गलं निजत्नाथ च अस्वत्स्पृहा योनिषोदनं यते सुजातचारणं नेतुवेश
विरहमध्ये गोपी गीत गाताय. एवढं सुंदर गोपी गीत. जो कोणी रोज गोपी गीत वाचतं गायन करतो गोपी गीताचं, भगवान परमात्मा त्याला दर्शन देतात. कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये कसं ना कसं भगवान दर्शन देतात. श्रीकृष्ण भगवान विचार करतात की जी चूक त्यांच्याकडून झाली, जो अभिमान त्यांच्याकडून झालेला आहे गोपियांकडून, त्यांच्या लक्षात आलेलं आहे. परत भगवान श्रीकृष्ण तिथे प्रकट होतात आणि आता महारास होतो. महारास म्हणजे जेवढ्या गोपिया तेवढे भगवान श्रीकृष्ण आणि सर्वांसोबत नृत्य करतात. महारास होतो. कामदेव विचार करतात की भगवान श्रीकृष्ण जिंकतायत, स्त्रियांचा संग करून स्पर्श करत नाहीयेत. कामदेवाला समजलं. कामदेवाने विचार केला की मी स्वतः स्त्री बनून जातो. कामदेवाने स्त्री रूप धारण केलं आणि भगवान श्रीकृष्णाच्या जवळ गेले. भगवान श्रीकृष्णाने डोक्यावरती हात ठेवला आणि म्हणाले की तू माझा पुत्र बनून याच जन्मी माझ्या कुलामध्ये येशील. तेच कामदेव भगवंताचे पुत्र झाले. कामदेवाचा तिथे जो अहंकार होता की प्रत्येकावरती मी विजय प्राप्त करतो, तो अहंकार तुटला. भगवान श्रीकृष्ण विजयी झाले. त्याच्यानंतर कंस मामा इथे विचार करतात की माझी जी देवकीची जी 8वी संतान आहे, माझा काल तो आणखीनही जिवंत आहे. भगवान श्रीकृष्ण वृंदावनामध्ये लीला करतायत, खेळतायत ग्वाल्यांसोबत, मधुमंगल श्रीरामासोबत खेळतायत. त्यांनी विचार केला की कंस मामा काहीतरी गडबड करतील. कंस मामाने एका राक्षसाला पाठवलं, केसी राक्षस. तो घोड्याचं रूप घेऊन आला आणि भगवान श्रीकृष्ण जिथे खेळत होते तिथं गेला. आणि गेल्यानंतर घोड्याचं रूप होतं, त्यांनी तोंड उघडलं. अपना मुंह फाड़ के भगवान को मारने को चाह ही रहा था कि भगवान ने उसकी टांग पकड़कर उसका उद्धार कर दिया. भगवान ने इतनी जोर से पटका कि सोई गोविंदाय नमो नमः. बोल भक्तवत्सल भगवान की. अब जहाँ केसी राक्षस को मारा वही बना केसी घाट. वृंदावन में केसी घाट है. जिस स्थान पे भगवान ने उसे मारा था उस स्थान का नाम पड़ा केसी घाट. कंस मामा ने विचार केला की हा मरत तर काही नाहीये. त्यांनी अरिष्ठासूर, व्योमासूर अनेको राक्षस पाठवले. भगवानने त्यांचा उद्धार केला. आता कंस चिंतामध्ये, पण नारद मुनीला चिंता. नारद मुनी काम सोपं करण्यासाठी नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण
जातात आणि म्हणतात की कहो राजन कैसे हो. नारदजींना देवर्षी नारदजींना म्हणतात, कंस मामा म्हणतात की देखो गुरुवर अब आप ही बताओ कि मैं करूँ तो क्या करूँ, ये मरने का तो कोई नाम नहीं ले रहा. देवर्षी नारदजी म्हणतात, आपल्या गल्लीमध्ये कुत्र सुद्धा भाग असतो. एक काम करा, नंदनंदन यशोदानंदन कृष्ण कन्हैयाला तुम्ही मथुरेमध्ये बोलवा आणि इथे येऊन एखादं यज्ञचं आयोजन करा आणि काहीतरी करून त्याचा तिथे वध करा. देवर्षी नारदजींना माहिती आहे की वध काही होणार नाही, हे अशक्य. भगवान परमात्मा स्वतःच वध करून टाकतील याचा. आता देवर्षी नारदजी असं म्हणून तिथून निघून गेले. कंस मामा म्हणाले ठीक आहे, पण आता पाठवायचं कुणाला, कारण की स्वतः जर गेले तर भगवान श्रीकृष्ण येणार नाहीत. त्यांनी विचार केला की पाठवायचं कुणाला. देवर्षी नारदजी सांगितलं, कंस मामाने अक्रूरजींना बोलवलं, अक्रूरजींना, आणि म्हणाले की हे अक्रूर जी सुनो, एक आप काम करो कि ब्रज में जाकर नंदनंदन यशोदानंदन को, कृष्ण कन्हैया को और बलराम को मथुरा में लेकर आ जाओ. अक्रूर जी ने कहा ठीक है मैं लाता हूँ. पर अक्रूर जी जानते हैं कि कंस के दिमाग में कुछ ना कुछ खिचड़ी पकड़ रही है. उन्होंने कुछ ना कुछ योजना बनाई है भगवान को मारने के लिए. अक्रूर जी तो बस कहने के लिए उनके साथ रहे थे कंस मामा के, पर थे तो वो भगवान के ही भक्त. अक्रूर जी ने म्हणाले की ठीक आहे, मी उद्या सकाळी वृंदावनासाठी गमन होतो, वृंदावनासाठी निघतो. पहाट झाली आणि अक्रूरजी रथावरती बसले. मनामध्ये विचार करतायत की मी वृंदावनामध्ये जातोय. रथ पोचेल नाही पोचेल, पण मनाच्या द्वारे, मनाच्या गतीने अक्रूरजी पहिल्यांदाच वृंदावनामध्ये, की वृंदावन भूमी अशी दिव्य, त्या वृंदावन भूमीला मी प्रणाम करतोय. अक्रूरजी मनामध्ये मग विचार करत 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 रथ हे हळूहळू चालू लागले. वृंदावनमध्ये जाण्यासाठी, मथुरेमधून वृंदावनमध्ये जाण्यासाठी जास्त कालावधी लागत नाहीये, पण अक्रूरजींना तिथे जाण्यासाठी पहाटेची रात्र झाली, सायंकाळची वेळ. अक्रूरजी पोहोचले वृंदावनमध्ये. भगवान श्रीकृष्ण गैयापाशी बसलेले होते, दूध काढत होते. दाऊ दादा तिथेच गौशालेची सेवा करत होते. दोघांनी पाहिलं, चाचा चाचा करत धावत गेले, दोन्ही हाताला पकडलं. कितने दिनों बाद आए, आपको हमारी याद नहीं आती ना, इसलिए आप हमारे पास नहीं आते. अक्रूरजींना घेऊन गेले भवनमध्ये, कक्षामध्ये बसवलं. मालपुआ, खीर, रबड़ी, बढ़िया बढ़िया मिष्ठान खिलाया. उसके बाद अक्रूर जी ने कहा कि कन्हैया, कृष्ण कन्हैया, आप जानते हो कि मैं यहाँ पर क्यों आया हूँ. कन्हैया ने थोड़ा सा मान बढ़ाने के लिए कहा कि जब तक आप नहीं बताएंगे तब तक मुझे कुछ नहीं पता. आप बताइए कि क्या हुआ, आप क्यों आए हो. हमें तो लगा कि आप हमसे मिलने आए हो, बताइए क्या हुआ. तब अक्रूर जी कहते हैं कि हे कृष्ण कन्हैया, हे बलराम जी, कंस मामा ने आपको मारने की योजना बनाई है. आपको मारने के लिए एक यज्ञ रचा है, एक आपको बुलाने के लिए मुझे यहाँ पर भेजा है. कृष्ण कन्हैया म्हणतात कि देखो अक्रूर चाचा, एक काम करना, अब ये बात आपने हमें तो बताई, पर ये नंद बाबा और यशोदा मैया को मत बताना, वरना वो आने नहीं देंगे. वो ब्रज के बाहर हमें जाने नहीं देते, वो फिर तो आने ही नहीं देंगे. अक्रूर जी ने कहा ठीक है, मैं नहीं बताऊंगा, मैं नहीं सांगणार. अक्रूर जी ना त्यांची सेवा होते. नंदबाबांपाशी अक्रूरजी जातात आणि म्हणतात की कंस राजाने एक यज्ञ ठेवलेला आहे, मेला लगा है देखने के लिए, चलो जत्रा आहे, पाहायला चला.
नंदबाबा म्हणतात ठीक आहे. मग नंदबाबा दवंडी ब्रजमध्ये सगळ्यांना सांगतात की ज्याला कोणाला यायचंय त्यांनी मथुरेसाठी चला. आता ब्रजमध्ये जेवढे जेवढे कृष्ण कन्हैयाचे मित्र आहेत ते सर्वजण म्हणाले की आम्हाला यायचंय, आम्हाला यायचंय. बट मैया, एक बात कहूँ, शास्त्र कभी कभी झूठा हो सकता है, लेकिन एक ममता, एक माँ की कही हुई बात कभी भी झूठी नहीं हो सकती. मैया जान गई कि कृष्ण कन्हैया यदि जाएगा, मेरा कन्हैया यदि वृंदावन से मथुरा जाएगा तो वापस लौटेगा नहीं. ये मैया जान चुकी है. मैया अंदर बैठी है, लुढ़कती लुढ़कती गिरते गिरते दौड़ी दौड़ी आ गई और कन्हैया के पास आके कहती है, कन्हैया हाथ पकड़ती और जोर से गले लगाती कि कन्हैया देख, मैं तेरी मैया हूं, मेरी बात मान, तू मथुरा के लिए मत जा, तू मथुरा में मत जा. कृष्ण कन्हैया बालू श्री कृष्ण म्हणतात की मैया काय चिंता कर रही, आज जाऊंगो, कल रहूंगो, परसों चला जाऊंगो, काय चिंता कर रही. मैया म्हणते कन्हैया मैं जानती हूँ तू एक बार गया तो वापस लौट के नहीं आएगा, ये मेरा हृदय कह रहा है. मैया कहती है कि हे कृष्ण कन्हैया, हे मधुसूदन, हे गिरधारी, हे चित्तचोर, मैंने तुझे हमेशा डांटा ना. तू गोपियों के घर चोरी करने जाता था, तू सताता था सबको, तो मैं तुझे डांट लगाती थी. मैंने तुझे उखल से बांधा, मैंने कभी कभी लकड़ी लेकर तुझे तेरे पीछे दौड़ी, मैंने तुझे भला बुरा कहा होगा कभी. काम कर, मुझे क्षमा कर दे, मैं तेरे आगे हाथ जोड़कर क्षमा मांगती हूँ, पर मुझे छोड़ के मत जा, मुझे छोड़ के मत जा. यशोदा मैया रो रही है कि कन्हैया मेरे को छोड़ के मत जा रे, मैं तुझे कभी नहीं डांटूंगी, तू कुछ भी कर, मैं कभी नहीं डांटूंगी. अब ये बात गोपियों को पता चली कि भगवान श्री कृष्ण मथुरा के लिए गमन हो रहे हैं. गोपियां भी अपना काम सब त्याग के नंद भवन पहुंच गई. रोते रोते कह रही कि हे मधुसूदन, हे कन्हैया, हे कृष्ण कन्हैया, हे नंदनंदन, हे यशोदानंदन, हे गिरधारी, हमें छोड़कर मत जाओ. हमने कभी कुछ कहा होगा, भूल समझकर हमें क्षमा कर दो, हम तो है ही पापी, हमें क्षमा कर दो. तुम तो करुणा निधान हो, करुणा करो, यहाँ से मत जाओ. परंतु भगवान को जाना था. अक्रूर जी ने रथ निकाला, रथ में दाऊ दादा और कृष्ण कन्हैया बैठ गए. एक दूसरे रथ में ब्रजवासी और नंद बाबा बैठ गए. नंद बाबा ब्रजवासी थोड़े से आगे निकल गए. अब यहाँ कृष्ण कन्हैया रथ में बैठ रहे हैं और सोचते हैं गोपियां नहीं जाने देंगी. और वैसा ही हुआ, गोपियां आगे लेट गई और रोने लगी कि हे मधुसूदन, हे गिरधारी, हे नंदनंदन, हे यशोदानंदन, हे देवकी नंदन. गोपियां सब ज्ञान रखती है, इसलिए आगे के भी नाम लेती है. कहते हैं कि हे द्वारकाधीश, हे परमपिता परमेश्वर, यदि हमसे कोई भूल हो गई होगी तो हमें क्षमा कर दो, लेकिन हमें छोड़कर मत जाओ. भगवान कहते हैं कि गोपियों, मैं वापस आ जाऊंगा. गोपियां कहती है कि अरे कन्हैया, हम जानते हैं कि आप लौटोगे नहीं. गोपियां रथ के आगे लेट गई. भगवान श्री कृष्ण रथ से नीचे उतरते हैं. भगवान श्री कृष्ण रथाहून खाली उतरतात आणि म्हणतात की गोपियों, यदि तुम मुझसे प्रेम करती हो तो मेरे कार्य की बाधा मत बनो, और मैं तुम्हें वचन देता हूं कि मैं वापस आ जाऊंगा. गोपियां कहती है कि हे मधुसूदन, हे नंदनंदन, हे यशोदानंदन, अब तुम्हारे इस वचन के सहारे हम जीवित रहेंगे, तुम्हारे इस वचन पर ही हम जीवित रहेंगे. हम प्रतीक्षा करेंगे कि तुम कब आओगे. अब गोपियां देखती है रथ को. अक्रूर जी ने रथ चलाने लगी. अक्रूर जी ने रथ चालवला. जोपर्यंत रथ दिसतो तोपर्यंत गोपी रथाकडे पाहताय.
जोपर्यंत रथ दिसतोय तोपर्यंत गोपी या रथाकडे पाहतायत. रथ थोडासा पुढे गेला. आता रथाचा फक्त झेंडा दिसतोय. रथाच्या वर जो झेंडा असतो ना तो झेंडा दिसतोय. त्या झेंड्याकडे पाहतायत. आता रथ हा खूप दूर गेलाय. फक्त उडलेली धूळ दिसते. त्या धुळीकडे पाहतायत आणि पुन्हा निराश होऊन उदास होऊन परत यशोदा मैयाकडे जात आहेत. यशोदा मैया मूर्छित पडलेल्या आहेत. तिथं बेहोश पडलेल्या आहेत. सुद्धा नाहीये त्यांना. डोळ्यातून अश्रू कन्हैया कन्हैया म्हणून ओरडतायत. कोणती आई अशी असेल का की स्वतःच बाळ दूर जाताना परत येणार आहे. तो बाळ परत येणार नाहीये की तिला माहिती आहे. ती हसेल नाही हसणार. ती रडते. यशोदा मैया रडताय. बावरी हो गई यशोदा मैया. अंदर जाती है पल्ले में खाली पल्ले को हिलाती है. जो कोई आता है तो कहती है कि देखो आवाज मत करना मेरा लाला सो रहा है. पल्ले खाली पल्ले को हिला रही है मैया. मैया बावरी हो गई. यहाँ गोपिया और यशोदा मैया का हाल यहाँ पर ये है. भगवान श्री कृष्ण मथुरा में पहुंच गए. मथुरा में जाने के बाद वहाँ के जितने भी मथुरा में जितने भी लोग थे वो देखने लगे कि देखो देखो वो पूतना को मारने वाला आ गया. देखो देखो इतने असुरों को मारने वाला आ गया. सब लोग अपना सब काम त्याग के भागे. धाए धाए काम सब त्यागे. काम को त्याग कर कर देखने के लिए दौड़े कि वो नंद नंदन यशोदा नंदन आया है. अब यहाँ टुकुर टुकुर सभी मथुरा के लोग देख रहे हैं भगवान को. अखिया हरि दर्शन की प्यासी. अखिया हरि दर्शन की प्यासी. देखो चाहत कमल नयन की. देखो चाहत कमल नयन की. निस दिन रहत उदास. अखिया हरि दर्शन की प्यासी. सब लोग अपना काम तेज करके आए. एक नवी नवेली दुल्हन थी. अपनी सास से कहती है कि मैं उस मधुसूदन को देखने जा रही हूँ. नई नवेली दुल्हन. सास ने कहा अरे मूर्ख कहाँ घूंघट उठा के दौड़ी चल रही है. वो गोपी कहती है मैं नई नवेली दुल्हन तो हूँ पर वो परमात्मा को देखने के बजाय मुझे कौन देखेगा. आज भले ही मैं सुंदर हूँ मुझे कौन देखेगा. उस परमात्मा को ये सब देखेंगे मुझे क्यों देखेंगे. इसलिए वो गोपी भी दौड़ी चली गई. भगवान को देख रहे हैं सब. यहाँ भगवान के साथ जितने भी उनके मित्र आए थे वो कहते हैं कि कन्हैया तूने हमें बताया नहीं कि हमें इतने लोग देखने वाले हैं. देख हम कैसे दिख रहे. हम तो भीख मंगे जैसे दिख रहे ना. हमारे ऊपर जो धोती है वो फटी हुई है. चड्डी फटी हुई है. ना माथे पे तिलक है ना तन पे जामा है. कुछ भी नहीं है. और तू बन ठन के आ गया. हमें बताता हम सच सवर के आ जाते ना. भगवान कहते ठीक है हम कुछ करते हैं. अब आगे से कंस मामा का धोबी आ रहा है. धोबी आता है तो कृष्ण कन्हैया कहते हैं कि मामा राम राम. धोबी कहता है अरे ना तो मेरा कोई भांजा है ना मेरी कोई बहन है. मुझे कौन मामा कह रहा है. तो उस धोबी ने देखा कि एक सावला सा छोटा सा लड़का है जो मुझे देख रहा है और मुझे मामा कह रहा है. तो वो धोबी कहता है कि अरे आज मामा कह रहा है कल पिता कहेगा कल जायदाद मांगेगा. क्यों कह रहा है मुझे मामा. तो
कृष्ण कन्हैया कहते हैं कि वो क्या है ना, जो यहाँ के जो राजा है कंस मामा, वो मेरे मामा हैं, तो यहाँ के सभी लोग मेरे मामा हुए। उस धोबी ने कहा अच्छा तो तू वो है जिसने पूतना को मारा, तू वो है देवकी का 8वां पुत्र जो कंस का वध करने वाला है। जा तेरे लिए चक्रव्यूह रचा है, आज तेरी मृत्यु निश्चित है। और मुझे क्यों बुला रहा था? मला का आवाज देत होता त्यावेळेस कृष्ण कन्हैया म्हणतात ते काय आहे ना, माझे जे मित्र आहेत ना त्यांना कपडे नाही येत व्यवस्थित, तो एक काम करा तुम्ही, जे राजाला कपडे जे धुवून आणले तुम्ही आता, ते एक काम करा माझ्या मित्रांना द्या। ते धोबी म्हणतो अरे जंगल में रहने वाले, गैयों को चराने वाले, इतने महंगे महंगे कपड़ों के बारे में तुम क्या जानो? कृष्ण कन्हैयाला त्यांचे मित्र म्हणतात कृष्णा अरे कन्हैया तू इसे मामा कह रहा है, तुझे जंगली कह रहा है, देख बड़ा सम्मान हो रहा है यहाँ पे। कन्हैया म्हणतात ठीक आहे थांब एक काम करतो। कृष्ण कन्हैयाने एक उचलली आणि कानाखाली दिली, तिथेच धोबीचा गोविंद आहे नमो नमः। कृष्ण कन्हैया म्हणतात लो अब जितने कपड़े लेने हैं उतने ले लो। धोबी तिथे मरून पडलेला आहे आणि जेवढे मित्र होते त्यांनी कपडे घेतले आणि कपडे घातले, पण कंस मामा तगडे उंच ग्वाले छोटे ते जास्त भीख मंगे दिसू लगे। कृष्ण कन्हैया मतलब अरे कन्हैया हम तो ज्यादा ही भीख मंगे दिखने लगे, पहले से ही तो ठीक थे, अब तो तूने और भीख मंगा बना दिया। एक तो हमने जो पहले कपड़े पहने थे वो हमने फेंक दिए, यमुना में हमने फेंक दिए, अब दूसरे तो कपड़े है नहीं, अब हम और भी ज्यादा भीख मंगे दिख रहे, अब तू ही कुछ ना कुछ कर। तो पास में ही एक टेलर था, टेलर के पास गए, टेलर से कहा कि देखो भाई चाचा ये जो मेरे सखा है इन्होंने कंस मामा के कपड़े पहने हैं तो कुछ कर दो। टेलर ने कहा ठीक है भाई लाओ, थोड़ा सा काट छाट के मैं थोड़ा सा माप का बना देता हूँ। टेलर ने ठीक से बनाया और कृष्ण कन्हैया ने कहा कि बोलो दक्षिणा क्या चाहिए? टेलर ने कहा कि भाई आपने धोबी को बढ़िया दक्षिणा दी है, मुझे कुछ दक्षिणा नहीं चाहिए, आप एक काम करो मुझे आशीर्वाद दे दो। अब आप भी देखना जितने भी टेलर है ना उन पर आज भी कृपा बरस रही है, जितना महंगा कपड़ा नहीं होगा उसके कई गुना ज्यादा उसकी सिलाई होगी, कृपा तो अब भी बरस रही है। एक ड्रेस के 2-2 हज़ार रुपये 3-3 हज़ार रुपये लेते हैं, अगर दूल्हे का ड्रेस होगा तो भाई आसमान को रेट छू जाती है, दुल्हन का लहंगा होगा तो भाई गई समझो कंगाल हो जाएंगे। टेलर को आशीर्वाद दिया, आता श्रीदामा मधुमंगल ग्वाले म्हणतात की कन्हैया देख कपड़े तो हो गए, अब एक काम होना चाहिए कि गले में फूलों की माला होनी चाहिए, क्योंकि वृंदावन में फूलों में सज रहे वृंदावन बिहारी, फूलों में सज रहे वृंदावन बिहारी, फूलों में सज रहे वृंदावन बिहारी। आप बिहारी जी में जाओगे ना तो बिहारी जी के मंदिर के बाहर ना फूलों की मालाएं लटकी हुई होती है, क्योंकि बिहारी जी को फूलों की माला बड़ी पसंद है। राधा रमन जाओगे तो वहाँ पे श्रृंगार है, बढ़िया बढ़िया सुंदर सुंदर श्रृंगार है, तो राधा रमन श्रृंगार के प्रिय है, बिहारी जी फूलों की माला के लिए प्रिय है, उन्हें फूलों की माला चढ़ाई जाती है, वृंदा की माला चढ़ाई जाती है। यहाँ ग्वाले मिलकर कहते हैं कि कन्हैया एक काम करते हैं माला पहनते हैं, तो वही भी सुदामा जी की कुटिया थी, सुदामा जी फूलों को लेके माला बनाते थे। तो भगवान गए और कहा कि देखो भाई एक काम करो मेरे मित्रों के लिए मेरे सखाओं के लिए थोड़ी सी मालाएं दे दो। तो सुदामा जी ने मालाएं दी और भगवान ने कहा कि बोलो दक्षिणा क्या चाहिए? तो सुदामा जी ने कहा कि भगवान मुझे आपकी अविरल भक्ति दे दो, मुझे आपकी भक्ति दे दो, चाहे मेरे जीवन में कितना भी संकट आए पर मैं आपको भूलूं नहीं, मैं आपकी भक्ति कर